नमस्कार, मी नेहा. नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चायनीज भेळ. चला तर मग सुरुवात करूया. नूडल्स भेळ तयार करण्यासाठी आपण इथं बॉइल्ड केलेले नूडल्स घेतलेले आहेत. एकदम थंड करून घेतलेत आपण ते. आता यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर पावडर टाकून घेऊया आणि व्यवस्थित सगळं आपल्या या नूडल्सला हे लावून घ्यायचं, याचं कोटिंग. आता आपण हे तळून घ्यायचे. एकीकडे तेल तापवायला ठेवलेले आहे आपण, त्यामध्ये आपण हे नूडल्स सोडून घेऊया. फास्ट गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे एकदम सेट होऊ द्यायचं आहे, त्याशिवाय आपल्याला पलटी मारायचं नाही आहे. आता आपण हे पलटी मारून घेऊया. गोल्डन ब्राउन होऊस्तोवर आपल्याला हे तळायचं आहे, एकदम क्रिस्पी करून घ्यायचं आहे. आपले नूडल्स तळले गेलेले आहेत, गोल्डन ब्राउन कलर झालेला आहे त्याचा. आता आपण काढून घेऊया. आता आपण चायनीज भेळ तयार करून घेऊया. सर्वात पहिले आपण हे नूडल्स असे थोडेसे क्रश करून घ्यायचे. तुम्ही आवाजावरून कळत असेल, एकदम कुरकुरीत असे आपले नूडल्स तयार झालेले आहेत. यामध्ये बारीक चिरलेला असा कांदा घ्यायचा आहे, थोडीशी कोबी, शिमला मिर्च, 2 चमचे शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे. तुम्हाला कितपत तिखट हवंय तेवढी तुम्ही वाढवू शकता. 1 चमचा चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो केचप. आणि आता ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. लगेचच आपण हे सर्व करणार आहोत, नाहीतर ते सॉगी होतात. आणि लगेचच आपण हे सर्व करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, एकदम टेम्पटिंग वाटतंय, खायला त्याहून भारी लागतं. एकदा नक्की ट्राय करा. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.